विदर्भात अनेक गावात तीव्र पाणी टंचाईची समस्या आहे। अनेक गावात पिण्याच्या पाण्याचा एक थेंबही नाहीये। लोक जगतील कसे असा सवाल आता हायकोर्टाने उपस्थित केलाय। विदर्भात पारा 45 ते 46 अंशांवर पोहोचलाय। त्यातच ग्रामीण भागात तीव्र पाणी टंचाई जाणवते आणि त्यामुळे लोक कसे जगतील असा सवाल हायकोर्टाने केलाय। अमरावतीच्या आदिवासी मेळघाट भागातील प्रत्येक गावाला पिण्याच्या पाण्याचा किमान एक टँकर उपलब्ध करून देण्याचे आदेश हायकोर्टाने सरकारला दिलेत। मेळघाट येथील कुपोषणामुळे होणाऱ्या बालमृत्यू प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयामध्ये सामाजिक कार्यकर्ते बंडू साने यांच्यासह इतरांनी याचिका दाखल केली आहे। धारणी, चिखलदरा आणि चुरणी यांसारख्या भागातील जलस्रोत पूर्णपणे आटले आहेत अशी माहिती याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी दिली आहे। त्या न्यायालयाने याचिकाकर्त्यांची पाणी टंचाई असलेल्या गावांची यादी सरकारी वकिलांना तातडीने सादर करावी असे निर्देश दिले आहेत। तर कान उघडणी करताना हायकोर्टाने नेमकं काय म्हटलंय आपण ग्राफिक्सद्वारे पाहूयात। ग्रामीण भागात पाण्याचा एक थेंबही नाही, लोक जगतील कसे। मेळघाट भागात प्रत्येक गावात पिण्याच्या पाण्याचा किमान एक टँकर द्या। पाणी टंचाई असलेल्या गावांची यादी तातडीने सादर करा। प्रधान सचिवांना सकाळी 11 वाजता आमच्या न्यायालयात आणा असे निर्देश हायकोर्टाने दिलेत। तर आम्ही त्यांना संध्याकाळी 6 पर्यंत वातानुकूलित कोर्टात बसू अशी टिप्पणी हायकोर्टाने केली आहे। तापमान 25 अंशांपेक्षा कमी असेल तेव्हा ते संध्याकाळपर्यंत पाण्याशिवाय बसतील का असा सवालही हायकोर्टाने उपस्थित केला आहे। तर मेळघाट आणि इतर प्रदेशात तापमान 45.6 अंश सेल्सिअसवर आहे, तिथे माणसांचं काय होईल असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे। जमिनीत खड्डा खोदला तरी पाणी मिळणार नाही, पाण्याचा थेंब नाही, त्यांनी करायचं काय असं हायकोर्टाने म्हटलंय।